पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तैसी इंद्रिय अपेती होती, जयाचे मनितले करीती, तयाची प्रज्ञा जानस्थिती पातली असे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2। बीड शहर वाडिया वाचनालय ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग या सत्रामध्ये आपलं चालू असलेलं ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायावरील चिंतन। आजच्या प्रवचनासाठी निवडलेली ओवी आहे, तैसी इंद्रिय अपेती होती, जयाचे मनितले करीती, तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असे। आज या प्रवचनात प्रामुख्याने आपल्याला स्थित प्रज्ञ पाहायचं आहे। स्थित प्रज्ञ काय असतो? परंतु तत्पूर्वी मागे झालेल्या प्रवचनात आपण पाहिलं की मनुष्य निष्काम कर्मयोगानं स्थित प्रज्ञ बनतो। तर निष्काम कर्मयोगाने मनुष्य स्थित प्रज्ञ कसा बनतो याचा थोडक्यात आपण आढावा घेऊ आणि पुन्हा स्थित प्रज्ञ पाहू। गीतेमध्ये आलेली सिद्धांत पूर्वी उपनिषदामधून आलेलीच आहेत। गीतेमध्ये आलेले सिद्धांत पूर्वी उपनिषदामधून आलेली आहेत, परंतु ही सिद्धांत गीतेत आलेली सिद्धांत अनुकरणात कशी आणावीत याची युक्ती उपनिषदानं सांगितली नाही, तर याची युक्ती गीता सांगते आणि ती युक्ती आहे फळत्यागाची। आणि म्हणून गीता महान आहे, इथे गीतेची श्रेष्ठता आहे। गीतेतील काही सिद्धांत उपनिषदामध्ये आलेत, मान्य, पण या सिद्धांताचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं करावं, ते गळी कसे उतरावेत, ते जीवनात अनुकरणात कसे आणावेत हे उपनिषदानं सांगितलं नाही। तर हे सिद्धांत अनुकरणात कसे आणावेत हे गीतेने सांगितलंय। हे सिद्धांत अनुकरणात आणण्याची युक्ती गीता सांगते आणि ती युक्ती आहे फळत्यागाची। आणि म्हणून गीता सर्वतोपरी उपनिषदापेक्षाही महान आहे। आज आपल्याला या प्रवचनात 285 ते 375 अशा एकूण 91 ओव्यांचा आढावा घ्यायचा आहे। भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, तू निष्काम कर्मयोगी बन, म्हणजे तू स्थित प्रज्ञ होशील, अर्थात मुक्त होशील, संत होशील। अर्जुना, तू स्वधर्म टाकलायस, स्वधर्म टाकू नको। स्वधर्म जर टाकला तर मनुष्याला जिवंतपणी दारिद्र्य येतं आणि मेल्यानंतर मनुष्य नरकाला जातो। कारण स्वधर्म टाकला तर पाप लागतं आणि हे पाप तुम्हाला सरळ नरकाला नेतं। आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपयश त्यानं वचेल कल्पांतवरी। आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की
भगवान बोलतायत स्वधर्माची विसरला सीतारावेजीने. अरे स्वधर्म हा कधीच टाकायचा नसतो. आपण मागच्या प्रवचनात हे बोलून गेलोय. फक्त त्याचा मी धावता आढावा घेतोय म्हणून थोडक्यात बोलतोय. अर्जुना, तू स्वधर्म टाकू नको. उलट स्वधर्माचं निष्काम भावनेने पालन कर. तू निष्काम कर्मयोगी बन. फायदा काय होईल? तर तू स्थित प्रज्ञ बनशील, संत बनशील, मुक्त होशील. अर्जुना, तू तुझं कर्म निष्काम भावनेने कर. कर्म कर, परंतु फळाचा त्याग कर. त्या कर्माच्या फळावर डोळा ठेवू नकोस. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की कर्माधारे राहटीजे परी कर्मफळा न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञू न बाधीजे भूतबाधा. कर्माधारे राहटीजे परी कर्मफळा न निरीक्षिजे. अर्जुना, उचित कर्म कर, स्वधर्माचं पालन कर. अर्जुना, तू कर्म कर, परंतु तुझा डोळा कर्मफळावर ठेवू नकोस. त्याचा फायदा काय होईल? तर जसा एखादा मांत्रिक असतो, देवऋषी, तो एखाद्याला भूत लागलं तर आपल्या मंत्राने भूत बाहेर काढतो. भूत इतरांना लागतं, परंतु मांत्रिकाला लागत नाही, कारण त्याच्याजवळ भूतबाधेचे मंत्र असतात. त्या मंत्राला भूत घाबरतं आणि पळून जातं. जशी मांत्रिकाला भूतबाधा होत नाही, तशी कर्म करून त्या फळाचा त्याग केला, ती कर्म भगवंताला अर्पण केली, तर तुम्हाला संसाराची भूतबाधा होत नाही. पळे भूतबाधा जेने तेथ. मांत्रिकाला जशी भूतबाधा होत नाही, तसं फलत्यागयुक्त कर्म केलं तर तुम्हाला संसाराची बाधा होत नाही. तुम्ही संसार बंधनातून मुक्त होता. अर्जुना, तू फलत्यागयुक्त कर्म कर. तू निष्काम कर्मयोग कर, फळाचा त्याग कर. कर्म कर, पण त्या फळाचा त्याग कर. ते कर्म भगवंताला अर्पण कर. निष्काम कर्मयोग करण्यासाठी आपल्या पदरी पुण्याई असावी लागते. पापी माणसाकडून निष्काम कर्मयोग घडत नाही. फलत्यागयुक्त कर्म करायचं, निष्काम कर्मयोग करायचा, तर पदरी पुण्य असावं लागतं. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की अर्जुना, ते पुण्यवशे जरी अल्पची बुद्धी हृदयी प्रकाशे, तरी अशेष ही नासे संसार भय. अर्जुना, पदरी जर पुण्याई असेल तर अंतःकरणामध्ये किंवा तुमच्यामध्ये सद्बुद्धी जागी होते. पुण्याच्या बळावर मनुष्यामध्ये किंवा मनुष्याची सद्बुद्धी जागी होते. आणि सद्बुद्धी एक अशी वस्तू आहे की तिला परमात्मा शेवट असतो. त्याची दुर्लभते सद्बुद्धी जे परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. गंगेला जसा शेवट समुद्रच, तसं सद्बुद्धीला शेवट परमात्माच. त्याची दुर्लभते सद्बुद्धी जे परमात्माची अवधी, जसा गंगेशी उदधी निरंतर. गंगेला शेवट समुद्र, तसं सद्बुद्धीला शेवट भगवंतच परमात्माच. सद्बुद्धी सहज जागी होत नाही. सद्बुद्धी म्हणजे जी बुद्धी फलत्यागयुक्त कर्म करते तिला सद्बुद्धी म्हणतात, तिला सद्वासनाही म्हणतात.
अर्जुना, पुण्याच्या बळावर ही थोडीशी जरी सद्बुद्धी माणसामध्ये जागी झाली तर ती तुम्हाला परमात्म प्राप्ती करूनच देते. कारण सद्बुद्धी फलत्यागयुक्त कर्म करते. आणि मग सद्बुद्धीला कोणी छोटं म्हणू नये. जशी दीपकलिका धाकोटी ते बहुतेजा ते प्रकटी, तशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. छोटीशी ज्योत आहे, पण ती अंधारामध्ये भरपूर प्रकाश देते, आपलं काम भागवते. तसं छोटीशी सद्बुद्धी आहे, ती आम्हाला मुक्तच करते, आम्हाला मुक्तच करते. तर सद्बुद्धीला शेवट भगवंतच असतो. एक तर ती जागी होत नाही, पुण्याच्या बळावर जागी झालीच, ती सद्बुद्धी निष्काम कर्म करते, फलत्यागयुक्त कर्म करते आणि तुम्हाला भगवंताची प्राप्ती करूनच देते. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की दुर्मिळ चराचरी सदवासना, दुर्मिळ चराचरी सदवासना. सदवासना, सद्बुद्धी अतिशय दुर्मिळ आहे. ती पुण्याच्या बळावरच तुमच्यात जागी होते. आणि ही सद्बुद्धी जागी झाली की तुमचं संसार बंधन जातं. ज्ञानोबा लिहितात, त्या अपरी सुबुद्धी आपुल्याल्या निर्वधी, असताची उपाधी आकळू न शके. सद्बुद्धी जागी झाली रे झाली की तुमचं संसार बंधन गेलं. का? तर सद्बुद्धी फलत्यागयुक्त कर्म करते आणि तुम्हाला संसार बंधनातून सोडते. म्हणून ज्या माणसामध्ये सद्बुद्धी जागी झाली ते भाग्यवान असतात. आणि ज्यांच्यात ही सद्बुद्धी जागी होत नाही ते दुर्मती असतात, दुर्भाग्यशाली असतात. धनबारा लिहितात, एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. जे मूर्ख आहेत, जे अविवेकी आहेत, ते दुर्बुद्धीत रमतात, संसारात रमतात, विषय भोगात रमतात आणि त्यांना मोक्ष कधीच लाभत नाही. त्यांना मिळालं तर स्वर्ग मिळतो, संसार मिळतो किंवा नरक मिळतं, परंतु मोक्ष कधीच मिळत नाही. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. सद्बुद्धी जागी झाली तर तुम्हाला मुक्ती मिळूनच देते, परंतु जे दुर्बुद्धीत वावरतायत त्यांना मुक्ती कधीच मिळत नाही. मिळाली तर स्वर्ग संसार किंवा नरक अवस्था मिळते. आणि म्हणून ज्यांच्यामध्ये सद्बुद्धी जागी होते ते माणसं भाग्यवान असतात. ही सद्बुद्धी निष्काम कर्मयोग करते, फलत्यागयुक्त कर्म करते आणि तुम्हाला मोक्ष मिळवून देऊन स्थित प्रज्ञ बनवते, संत बनवते. म्हणून ती भाग्यवान असतात की ज्यांच्यामध्ये सद्बुद्धी जागी झाली. परंतु सद्बुद्धी फक्त पुण्यानंच जागी होते, हे मात्र विशेष आहे. पापी माणसात, इतर माणसात ती जागी होत नाही. पुण्यानं का होईना, सद्बुद्धी एकदा जागी झाली रे झाली, बस तुम्ही जिंकले, संसार बंधनातून बाहेर पडले. का? तर सद्बुद्धी फलत्यागयुक्त कर्म करते. आणि म्हणून भगवंत कर्मण्यवादिका या श्लोकावर बोलताना ज्ञानोबा लिहित आहेत की तुम्ही सत्कर्म करा, कुकर्म टाका आणि सत्कर्म करताना फळाचा त्याग करा. एका ओवीत ज्ञानोबांनी पूर्ण परमार्थ कव्हर केलाय. माऊली लिहित आहेत, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, एक सत्क्रियाची आचरावी हेतुविना. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, एक सत्क्रियाची आचरावी हेतुविना. तुम्ही कुकर्म करू नका, फक्त सत्कर्म करा
आणि त्याचं फळ टाका. एका ओळीमध्ये ज्ञानोबांनी पूर्ण परमार्थ कव्हर केलाय. इथं ज्ञानोबाला हे सूचित करायचं की तुम्ही निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येत नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. नित्यनैमित्तिक कर्म जरूर करा, पण त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा. तुमचं जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. का येऊनी फळाचा गडू, पारुशली किडीची वाडू, श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जैसा. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जैसा. ऐसी कर्म साम्य दशा होय तिथे विदेशा. मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. श्रीगुरु अपेसा भेटेची गा. आपोआप भेटतो. कधी? कर्म साम्य दशा जीवनात आली तर. कर्म साम्य दशा म्हणजे जीवनात पुण्य नाही पाप नाही, ही कर्म साम्य दशा आहे. आणि ज्ञानोबा लिहितात की बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले, ही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. जे बुद्धियोग करतात, जे कर्मयोग करतात, त्यांच्या जीवनातून पाप पुण्य निघून जातं. त्यांचं जीवन पाप पुण्यरहित होतं. कसं? तर बुद्धियोगाचं, कर्मयोगाचं अनुकरण करणारा मनुष्य निषिद्ध कर्म करत नाही, म्हणून त्याच्या जीवनात पाप येत नाही. काम्य कर्म करत नाही, म्हणून त्याच्याकडे पुण्य येत नाही. तो नित्यनैमित्तिक कर्म करतो, परंतु फलत्यागयुक्त करतो. ते फळ देवाला अर्पण करतो, म्हणून त्याचं जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु स्वतः येऊन भेटतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून कर्मयोगी बना, जीवन पाप पुण्यरहित बना. परमार्थाची खरीखुरी व्याख्या तर हीच आहे की जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. नाथ महाराज लिहित आहे, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गगामी का नरके. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आणि उगाच थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाता. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे आणि उगाच थोडंसं पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाता. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य होता. परंतु तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त होता. आणि कर्मयोगानं तुमच्या जीवनातलं पाप पुण्य नाहीसं होतं. पाप पुण्य शिल्लक नाहीये, कर्मयोगानं जीवनातलं पाप पुण्य नाहीसं होतं, तुम्ही मुक्त होता. हनुमंतांवर लिहित आहेत की बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले, ही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. कर्मयोग केला तर जीवन पाप पुण्य रहित होतं, आणि जीवन पाप पुण्य रहित झालं की श्रीगुरु स्वतःहून येतो, तुम्हाला शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून कर्मयोगी बना. कर्मयोग सोपा आहे, संन्यास योगापेक्षा सोपा आहे. पुढे भविष्यात संन्यास योग पाहताना आपण पाहू, आज तो विषय नाही. पण कर्मयोग सोपा आहे म्हणून भगवान पुन्हा पुन्हा बजावतात की अर्जुना तू कर्मयोगी बन. जशी नाव स्त्रिया बाळा तो इतरणी. सारासार देखील जिथं सोपा हाच पाहिजे. कर्मयोग संन्यास योगापेक्षा सोपा आहे. जसं नावेत बसून जर तुम्ही चालले, मुलं बाळ बायका मुलं किंवा तुम्ही सगळे, तर सहज पैल तीराला जाता. जसं नावेत बसून समुद्र पार करणं किंवा तळं पार करणं सोपं आहे, तसं कर्मयोगानं हा भवसागर पार करणं सोपं आहे. तुम्हाला बुडायची भीती नसते, कष्टही पडत नाहीत, म्हणून कर्मयोग सोपा आहे. म्हणून भगवत म्हणतात की अर्जुना तू कर्मयोगी बन, स्वधर्म टाकू नको. तू क्षत्रिय आहे, तुझा क्षधर्म हा युद्ध करणं, तुझा स्वधर्म हा युद्ध करणं. तू युद्ध कर, निष्काम भावनेनं कर, कर्म कर, पण फळाची आशा करू नको. स्वधर्माचं पालन कर, कर्म कर आणि त्याचं फळ भगवंताला अर्पण कर. फायदा काय? तू कर्मयोगी बनशील, निष्काम कर्मयोगी बनशील आणि त्यातून तुला स्थित प्रज्ञता लाभ होईल. तू मुक्त होशील, तू संत होशील. आणि म्हणून जो कर्मयोगी असतो तो कसे कर्म करतो? ज्ञानोबा लिहितात, ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा ना तळिती, आणि यातायाती लोपती अर्जुना तया. नीट ऐका होई.
ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा ना तळिती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. मग निरामय भरीत पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. या 2 वयात ज्ञानोबारांनी अतिशय महत्वाची लिंक साधली आहे. माऊली म्हणतायत की जे कर्मयोगी असतात ते कर्म करतात पण फळाची आशा करत नाहीत, फळाचा त्याग करतात. आणि यामुळे त्यांचा काय फायदा होतो तर त्यांच्या जीवनातली यातायाती अर्थात कष्ट त्रास निघून जातं आणि त्यांना निरामय अशा, आनंददायी अशा, निर्विकारी अशा अच्युत पदाची प्राप्ती होते. आणि ते पद आहे हरिपद. ते पद आहे हरिपद अर्थात मुक्ती. तात्पर्य, तुम्ही जर निष्काम भावनेने फलत्यागयुक्त कर्म केले तर तुमच्या जीवनात दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होते आणि तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होते आणि हीच मुक्ती असते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा ना तळिती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. निष्काम भावनेने कर्म केले, फलत्यागयुक्त कर्म केले तर यातायाती जीवनातून निघून जाते, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होते आणि अजून एक काय फायदा होतो तर त्याला परमानंदाची प्राप्ती होते. आणि याबद्दल माऊली लिहित आहेत की मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. तात्पर्य, फलत्यागयुक्त कर्म केली तर जीवनातून दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. निरामय भरीत अर्थात निर्विकारी सुख तुम्हाला मिळतं, आत्मसुख तुम्हाला मिळतं आणि तुम्हाला अच्युत अशा हरिपदाची, मोक्षपदाची प्राप्ती होते की तुम्हाला तिथून कोणी हटवू शकत नाही. देश काळ स्वभावे वेचू जाय न संभवे ते पद माझे पावे अविनाश. कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कधीही तुम्हाला तिथून कोणी हटवू शकत नाही अशा अविनाशी अच्युत पदाची तुम्हाला प्राप्ती होते. कशानं तर फलत्यागयुक्त कर्म केल्यानं. तात्पर्य, फलत्यागयुक्त कर्म केली, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केली तर तुम्हाला निरामय भरीत अच्युत असं, अढळ असं मोक्षपद मिळतं. तुम्हाला तिथून कुणीही हटवू शकत नाही. आणि म्हणून देव अर्जुनाला बजावतात की अर्जुना, तो निष्काम कर्मयोगी बन, तुला निरामय असं अच्युत पद मिळेल, मोक्षपद मिळेल, तू स्थित प्रज्ञ होशील. पण हे स्थित प्रज्ञ बनण्यासाठी, हे निरामय भरीत पद मिळण्यासाठी तुला कर्मयोगी बनावं लागेल, निष्काम कर्मयोग करावं लागेल. अर्जुना निष्काम कर्मयोगी बन. देव पुन्हा पुन्हा बजावतात, अर्जुना निष्काम कर्मयोगी बन. आणि हा निष्काम कर्मयोग करताना तू तुझ्या मुखात भगवंताचं नाम धारण कर आणि ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समज. याचा फायदा काय होईल तर तुझं कर्म परिपूर्णपणे भगवंताला अर्पण होईल. तुझं कर्म भगवंताला परिपूर्णपणे अर्पण होईल आणि तू या कर्मबंधनातून मुक्त होशील. ज्ञानोबा लिहित आहे, तू उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. तू उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. वाक्यात परी परंतु असा शब्द आला तर तो काहीतरी आड घालतो. आता एखाद्या वेळेस उदाहरणार्थ तुम्ही मला प्रवचनाला बोलवलं तर मी म्हणलं ठीक आहे, मी प्रवचनाला येईल, परंतु मला बसायला गाडी पाठवली तर. वाक्याच्या शेवटी मी ही आड घातली, मला बसायला गाडी पाठवली तर मी प्रवचनाला येईल, गाडी नाही पाठवली तर मी येणार नाही. परी परंतुच्या पुढे काय आले, मला बसायला गाडी पाठवली तर. मी तुमच्या गावी प्रवचनाला येईल, तुमच्या गावी कीर्तनाला येईल, परंतु मला बसायला गाडी पाठवली तर.
या परंतु शब्दानं आड घातली. काय की बसायला गाडी पाठवली तर मी येईल, अन्यथा येणार नाही. तसंच ज्ञानोबा लिहित आहेत, तू उचित कर्मे आगावी आचरोनी मजा अर्पावी, परी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना, तू तुझं उचित कर्म कर, ते मला अर्पण कर, परंतु ते तेव्हाच मला अर्पण होईल ज्यावेळेस तू तुझं चित्त हरिनामात बांधशील. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आत्मरूप म्हणजे भगवंत. भगवंत आणि भगवंताचं नाम यांच्यात अभेद असतो. नाम परब्रह्म वेदार्थ. आत्मरूप म्हणजे भगवंत, आणि भगवंत आणि भगवंताचं नाम यात अभेद असतो. म्हणून नाम भगवंत आहे, भगवंत नाम आहे, दोघांमध्ये अभेद आहे. नाम परब्रह्म वेदार्थ आहे. अर्जुना, तू तुझं चित्त हरिनामात बांध, तेव्हाच तू मला अर्पण केलेलं फळ मला पूर्णपणे अर्पण होईल, अन्यथा नाही. आणि म्हणून निष्काम कर्मयोग करताना, कर्म फलत्यागयुक्त करताना मनामध्ये भगवंताचं नाम धारण करा, आणि ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा. ते कर्म भगवंताला सहज अर्पण होतं. कारण मनामध्ये भगवंताचं नाम धारण केलं तर त्या कर्मासोबत मनाचा मेळ साधला जातो. ती क्रिया मनपूर्वक केल्या जाते. त्यात हृदयाचा ओलावा ओतला जातो. ते कर्म दिव्य बनतं आणि भगवंताला खऱ्या अर्थानं अर्पण होतं. आणि म्हणून कर्म करताना, भगवंताला कर्म अर्पण करताना मनामध्ये हरिनाम धारण करा. कर्म भगवंताला परिपूर्णतेने अर्पण होईल आणि तो निष्काम कर्मयोग ठरेल. एखादा मनुष्य रस्त्याने चाललाय, तुम्ही त्याला नमस्कार केलाय, बाहेरून मस्तक झुकलंय पण आतून मन झुकलंय का? मस्तक बाहेरून झुकले पण आतून मन झुकलं नाही तर तो नमस्कार व्यर्थ आहे. बाहेरून मस्तक झुकावं, आतून अंतकरणही झुकावं, तर खऱ्या अर्थाने नमस्कार त्या माणसाला पोहोचला. तंत्रासोबत मंत्र हवा. तंत्र म्हणजे कर्म, मंत्र म्हणजे मनामध्ये हरिनाम. बाहेरून शुद्ध कर्म करा, ते करत करत मनात हरिनाम घ्या. याला म्हणायचं तंत्रासोबत मंत्र असावा. सत्यभामेच्या खंडीवर दागिन्याने भगवान तुकले नाहीत. आन दागिने टाक, आन दागिने टाक. देवाचं पारडं नगभरही हालत नव्हतं. कंटाळली, कारण ती अहंकारानं टाकत होती. देवा मला काय कमी, मी देवाची बायको, घे देवा, घे देवा. किती सोनं टाकलं, इतकं सोनं टाकलं पण ते अहंकारानं टाकलं. देवाचं नगभर पारडं हल्लं नाही. रुक्मिणी मातेने एक तुळशीचं पान घेतलं आणि रामकृष्ण आहे म्हणून ते टाकलं. बरोबर देवाचं पारडं वर आलं. का? तंत्रासोबत मंत्र होता. रुक्मिणी मातेने तुळशीचं पान टाकण्याचा कर्म अर्थात तंत्र केलं, पण त्यासोबत रामनामाचा मंत्र वापरला. तंत्रासोबत मंत्र वापरला. ते कर्म दिव्य ठरलं, भगवंताला पोहोचलं, भगवंताचं पारडं वर आलं. पण कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्म मनपूर्वक केलं जातं. कर्म मनपूर्वक केलं जातं, त्यात अंतकरणाचा, हृदयाचा ओलावा ओतला जातो. ते कर्म दिव्य बनतं आणि भगवंताला खऱ्या अर्थानं अर्पण होतो. तो खरा कर्मयोग ठरतो. त्यात कोरडेपणा नसतो, त्यात ओलावा असतो. म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. म्हणून नाथ महाराज लिहित आहेत की मी कर्म करता येते सांडोनिया निज चित्ते, भगवतरूप भाविता भूते, ब्रह्मार्पण तेथे होय कर्म. गोवी नीट आहे का? मी कर्म करता येते सांडोनिया निज चित्ते, भगवतरूप भाविता भूते, ब्रह्मार्पण तेथे होय कर्म. मी कर्म करतोय हा देहाभिमान टाका, कर्माभिमान टाका, आणि त्या कर्माचं फळ मला मिळावं ही भावना टाका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. ते कर्म देवाला, भगवंताला परिपूर्णतेने अर्पण होतं. तात्पर्य आपलं कोणतंही कर्म करताना, आपलं उचित कर्म करताना मनामध्ये हरिनामाचा मानसिक जप चालू ठेवा आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. तुमचं प्रत्येक कर्म भगवंताला परिपूर्णतेने अर्पण होतं आणि तो खरा कर्मयोग ठरतो. म्हणून अर्जुना, तू उचित कर्म कर, ती मला अर्पण कर, पण मला अर्पण करताना मुखामध्ये भगवंताचं नाम धारण कर आणि ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समज. ते तुझ्या कर्माचं फळ भगवंताला परिपूर्णतेने अर्पण होईल. ते तुला संसारात बांधणार नाही.
धर्मराय एक युक्ती सांगतायत की फळत्यागयुक्त कर्म कशी करावीत आणि फळत्यागयुक्त कर्म केली तर तुमचे विकार, तुमचा अहंकार एका क्षणात पळून जातात. धर्मराय अर्जुनाला एक युक्ती सांगतायत. धर्मराय म्हणतायत की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. माऊली लिहित आहेत, हे एक एक शिकू काही, परी सेवकी आपल्या ठाई, उरोनियर सर्वही मी सेवे करी. ते तर जाऊन या भूत देशू, सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा, देव समजून नमन कर. तू जगताला देव समजून शरण गेला तर तुझा पहिला फायदा काय होईल तर तुझा अहंकार गळून पडेल. अहंकार गळाला की तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळेल. ते तर जाऊन या भूत देशू, सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. ऐसे नि माते भसता, सर्वत्र मी होता, अहंता निशेष जाऊन तत्वता मीची होसी. जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. त्या जगताला देव समजून शरण जा. तुझा पहिला फायदा काय होईल, तुझा अहंकार गळेल. अहंकार गळाला तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळेल. आणि जेव्हा तुझा अहंकार गळतो, कुणाचाही अहंकार गळाला की त्याच्या जीवनातून ज्ञानेंद्रियाचे विषयभोग जातात. आणि ज्ञानेंद्रियाचे विषयभोग जीवनातून जाणं हे वैराग्य असतं. धडाडीत लोहरसी, न घालवे उडी जैसी, का न करवे उशी अजगराची. धनबरा बोलतात, उकळत्या लोखंडाच्या रसात कुणाला उडी घालावीशी वाटते का? नाही. पाणी 100 डिग्रीला उकळतं, लोखंडाचा रस 800 डिग्रीला उकळतो. 800 डिग्री असा लोखंडाचा उकळता रस आहे. लोखंडाच्या अशा उकळत्या रसात जशी उडी घालावी वाटत नाही, अजगराची उशी करावी वाटत नाही, का ते गिळून टाकेल. अजगराची उशी करावी वाटत नाही, तसं ज्या माणसाला विषयाची वार्ता सुद्धा आवडत नाही ते वैराग्य असतं. धडाडीत लोहरसी, न घालवे उडी जैसी, का न करवे उशी अजगराची, पार्था तेने पाडे, जया विषय वार्ता ना आवडे. निधी इंद्रियाच्या तोंडे काहीच जाऊ. अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा पूर्णपणे त्याग हे वैराग्य असतं. इहलोकापासून परलोकापर्यंत किंवा ब्रह्मलोकापर्यंत सगळ्या वस्तू अनुकूल आहेत, परंतु त्या भोगाव्याशा वाटत नाहीत. आणि मग इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या सर्व वस्तूंच्या भोगाच्या त्यागाला वैराग्य म्हणतात. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनी असून आत्ताची गेले. त्रैलोक्याची संपत्ती पायाला लोळते, पण ती कुत्र्याच्या उलटीसारखी तुच्छ वाटते. हे वैराग्य असतं. एका भगवंताशिवाय काही न आवडणं, एका हरिनामाशिवाय दुसरं काही न आवडणं हे वैराग्य असतं. आणि म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. असं वैराग्य जेव्हा जीवनात येईल तेव्हा या विरक्त अंतकरणात आत्मज्ञान स्थिर होतं. आत्मज्ञान स्थिरावतं. धनवारा लिहितात, विरक्ती वाचुनी काही या ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारुनी ठाई ठेविले देवे. मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आण, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आत्मज्ञान तुम्हाला मोक्ष देईल, परंतु ते आत्मज्ञान स्थिरावण्यासाठी शुद्ध अंतकरण लागतं, विरक्त अंतकरण लागतं. आणि म्हणून ही विरक्ती, तो निष्काम भावनेने जर कर्म केलेस तर तुला विरक्ती लाभेल. निष्काम भावनेने कर्म केले तर तुला विरक्ती लाभेल.
अर्जुना, तू या जगाचे 2 तुकडे कर, त्यातला एक भाग तू हो आणि दुसरा भाग देव समज, आणि देव समजून या जगाला शरण जा. देव समजून तू आपलं प्रत्येक कर्म कर. ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समज आणि ते कर्म कर. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज आणि जगाला देव समजून शरण जा. फायदा काय होईल की तुझा अहंकार गळेल. अहंकार गळाला की प्राणीमात्राबद्दलचा द्वेष जाईल आणि ज्याचा अहंकार गळतो त्याच्या जीवनातून ज्ञानेंद्रियाचे विषयभोग निघून जातात. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग जीवनातून गेले की काम क्रोध जातात. हा काम म्हणजे, काम म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते, तो तर कामच आहे. परंतु काम या शब्दाचा खरा अर्थ होतो ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा. तुझ्या जीवनातून अहंकार निघून गेला की ज्ञानेंद्रियाची विषयभोग जातील, कारण ज्ञानेंद्रियाची विषयभोगाला अहंकार लावतो. अहंकारातून डुसणी मारतो आणि तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. आणि या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाच्या इच्छेला काम म्हणतात. आणि मग या कामातून क्रोध, कामातून लोभ, या कामातूनच मद मोह मत्सर हे विकार जन्माला येतात. आणि मग ज्यावेळेस अर्जुना तू समोरच्या माणसाला देव समजून कर्म करतोयस, ज्याच्यासाठी कर्म करतो तो देव आहे असं समजतोय, तेव्हा तुझा अहंकार पूर्णपणे गळून जाईल. अहंकार गळाला की ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा नाहीशी होईल. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा नाहीशी झाली की सहजच काम, क्रोध, लोभ, मद मोह मत्सर हे सगळे विकार जातील. तुझं अंतःकरण शुद्ध होईल, अर्थात तू विरक्त होशील. आणि अशा विरक्त आणि शुद्ध अंतःकरणात आत्मज्ञान स्थिरावतं आणि आत्मज्ञान तुला मुक्त करेल. म्हणून अर्जुना, तुला स्थित प्रज्ञ व्हायचे, तुला मुक्त व्हायचे, तर तुला तुझा मोह टाकावा लागेल. तुला जो स्वजनाचा मोह झालाय तो स्वजनाचा मोह टाक. स्वजनाचा मोह धरून बसशील तर तू कर्मयोगी बनू शकत नाहीस. तू स्वजनाचा मोह टाक. तू स्वजनाचा मोह टाकला तर काय होईल? धनवारा लिहितात, पार्था तू ऐसा होसी जया मोहाते सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. पार्था तू ऐसा होसी जया मोहाते सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन आपेसे तुझे. बघ अर्जुना, काय काय फायदे होतात. तू जर स्वजनाचा मोह टाकलास, तुला स्वजनाचा मोह झालाय म्हणून तुझ्या अंगाला थरकापर सुटले, तू गांडीव धनुष्य खाली ठेवलेस, रथावर बसलायस, शोक करतोयस, दुःख करतोयस की समोर कौरव आहेत आणि माझ्या बाजूनी पांडव आहेत. समोरच्या मारतोय, सख्य काय चुलत काय माझेच मारतोय. इकडे माझे, समोर माझे, सख्य काय चुलत काय, मरतायत ते माझेच मरतायत. या मोहानं तुला ग्रासलंय आणि त्यामुळे तू स्वधर्म टाकलायस. जोपर्यंत तू हा मोह टाकत नाही स्वजनाचा, तोपर्यंत तुला निष्काम कर्मयोगी बनता येणार नाही. तू स्वजनाचा मोह टाक, कारण हा मोह तुझ्या स्वधर्माच्या पालनाला अडवा येतोय आणि तू युद्ध करत नाहीस, समोरच्याला मारत नाहीस. आणि म्हणून तू स्वजनाचा मोह टाक. मोह टाकला की तू युद्धाला तयार होशील, निष्काम भावनेनं कर्म करशील, निष्काम कर्मयोगी बनशील. आणि निष्काम भावनेनं कर्म केलेस की तुझ्या जीवनात वैराग्य येईल. कसं येईल ते आपण पाहिलं. आणि जीवनात वैराग्य आलं रे आलं की आत्मज्ञान आपोआप चालत येतं. त्या तेच गिवसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. विरक्त अंतकरणाला आत्मज्ञान शोधत येतं. त्या तेच गिवसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, त्याने निचाडे होईल मन अपेसे तुझे. तुझ्या जीवनात वैराग्य आलं
की तिथं आपोआप आत्मज्ञान उपजेल, आत्मज्ञान जन्म घेईल, तुला आत्मज्ञान शोधत येईल आणि तू आत्मज्ञानी बनशील. आणि आत्मज्ञानी बनलास की तुझी बुद्धी जी इंद्रियाच्या सोबत बाहेर पसरते किंवा पळते, इंद्रियाचे सतत बहिर्मुख धाव आहे. इंद्रिय बुद्धीला आपल्यासोबत घेऊन बाहेर धावतात. आणि ही जी बुद्धी आहे ही भगवंत आहे. मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे चारही भगवंत आहेत. आणि ज्यावेळेस मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे विषयात धावतायत, ते विषयातून परत फिरून आत्मस्वरूपात कायमचे लीन होतील, तिथं त्यांची अत्यंतिक निवृत्ती होईल. ही मुक्ती असते, ही स्थित प्रज्ञता असते. जनवारा लिहितात की इंद्रियाची संगती पसरू होत असे मती, ती स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. इंद्रियाच्या सोबत इंद्रिय मोकाट सुटलेली, ती विषयात धावतात, परंतु या इंद्रियासोबत बुद्धीही धावते आणि विषयात सरते. आणि म्हणून एखाद्या बाईला जर 3 मुलं असतील आणि एक मुलगी असेल, अशी 4 लेकरं आहेत, 3 मुलं 1 मुलगी. आता मुलं मोकारच असतात. हुर्रे करायचं आणि घराच्या बाहेर पळायचं रस्त्याने, चला रे खेळायला. मुलं पळाले, त्याच्या मागं मुलगी पळाली. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. मुलं पळाले की मुलगी त्यांच्या मागे पळायची हुर्रे करीत. एक दिवशी आईनं वेणीला धरलं आणि एक रपाटा लावला. कागा म्हणली, घोबडतोंडे, ते पोर आहेत, ते पोर आहेत, तू का पोरग आहेस का त्यांच्या मागे उधळायला? तू पोरगी आहेस, फिर माघारी. तसं बुद्धी पोरगी आहे, मुलगी आहे. त्यांनी इंद्रिय रूपी मुलाच्या मागे उधळू नये. आणि मग धनवारे लिहितात की इंद्रियाच्या संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मरूपी. जसं आई त्या मुलीला म्हणते, अगं घुबडतोंडे, कुठं पोरांच्या मागे उधळलीस, होय माघारी. तसं बुद्धीला म्हणावं, हे घुबडतोंडे, कुठं इंद्रियाच्या मागे उधळलीस, होय माघारी. आणि मग ही बुद्धी जी इंद्रियासोबत उधळते, बाहेर पसरते, विषयात सरते, ती परतून पाठमोरी टाकेल, वळून पाहिल तर तिला परमात्मा दिसेल. आणि मग ती म्हणेल, हा परमात्मा तर मी आहे, मग मी विषयात का धावते. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपणे अशी देखे, ते देखत खेळ ओळखे म्हणे ते तत्वनी. बुद्धी म्हणते, हा परमात्मा मी आहे, हा देव मी आहे, मग मी का विषयात जाते. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की विषयाचे इंद्रियाचे संगती पसरू होत असे मती, ती स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. अर्जुना, तू जर जगताला देव समजून शरण गेलाय, जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, दुसरा भाग देव समज. आणि देव समजून जगाला शरण गेलास, समोरचा जो मनुष्य आहे त्याच्यासाठी कर्म करतोय तो देव आहे असं समज. भगवत रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. हा मुद्दा लक्षात घ्या. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. मग अर्जुना, जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. देव समजून जगाला शरण जा आणि देव समजून जगासाठी कर्म कर. ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समज. पहिला फायदा होईल, तुझा अहंकार गळेल. अहंकार गळाला की तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष जाईल, माझी तुझ्यावर अत्यंत कृपा होईल. आणि ज्याचा अहंकार गळतो त्याच्या जीवनातून धनेंद्रियाचे विषय निघून जातात. धनेंद्रियाचे विषय गेले की काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर जातात. कारण धनेंद्रियाचा विषय भोग हाच काम आहे. आणि या कामातून क्रोध आहे. क्रोधाला स्वतंत्र जन्म नाही. कामाचे नाही ते तर क्रोधाचे काही सांगते, ते कायचे भांडण रे. कामो जे तो उपजला ते तर क्रोधो आधीच आला, क्रोध असे ठेवला संमोह जाणे. अर्थात क्रोधाला स्वतंत्र जन्म नाही, क्रोधा कामातून जन्माला येतो. मग कामातून क्रोध, कामातून लोभ, कामातूनच
मदमोह मत्सर. आणि मग जगताला देव समजून त्याच्यासाठी कर्म केलंस, ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समजलंस, तुझा अहंकार गळेल. अहंकार गळाला की ज्ञानेंद्रियाचे विषय जातील, अर्थात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार जातील. तुझं अंतःकरण शुद्ध होईल, निर्मळ होईल. तुझ्या अंतःकरणात वैराग्य वास करेल. जिथं वैराग्य वास करतं, जे निर्मळ अंतःकरण आहे तिथं देवाचा वास होतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तिथे. निर्मळ चित्तात, निर्विकार चित्तात देव तर राहतोच, परंतु ज्या चित्ताला विकार सोडून गेलेत आणि जिथं वैराग्य स्थापन झालंय तिथं आत्मज्ञान चालत येतं आणि आत्मज्ञानानं जीव मुक्त होतो. त्याला समदृष्टी येते, तो अद्वैतात उभा राहतो, तो स्थित प्रज्ञ बनतो. आणि ज्यावेळेस मनुष्य आत्मज्ञानी होतो त्यावेळेस इंद्रियासोबत धावणारी बुद्धी आपोआप वापस फिरते आणि ती आत्मस्वरूपी स्थिर होते. आणि मग ज्ञानबारा लिहित आहे की इंद्रियाची संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. आणि मग पुढे काय होईल? समाधी सुखी केवळ बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योग स्थिती. हा मुद्दा लक्षात घ्या की विवेक वैराग्याने आत्मज्ञान जीवनात आले की इंद्रियासोबत धावणारी बुद्धी वापस फिरते, आत्मस्वरूपात स्थिर होते आणि ती कायमचं समाधी सुख भोगत असते. समाधीमध्ये, आत्मस्वरूपामध्ये ती कायमची स्थिर होते आणि बुद्धी आत्मस्वरूपात कायमची स्थिर होणे ही योगस्थिती असते, किंवा याला स्थित प्रज्ञा अवस्था म्हणतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर राहणे. ज्याची बुद्धी कायमची आत्मस्वरूपात स्थिर झाली तो स्थित प्रज्ञा असतो, किंवा ती योगस्थिती असते. आणि म्हणून अर्जुना, तू निष्काम कर्म कर, निष्काम कर्मयोगी बन, कर्म कर, परंतु ती फलत्यागयुक्त कर. फळावर डोळा ठेवू नको. फलत्यागयुक्त कर्म केली तर तुझ्या जीवनातून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल, तुझ्या जीवनात परमानंदाची प्राप्ती होईल आणि तुझ्या जीवनात विवेक वैराग्य येईल, आत्मज्ञान येईल, तू मुक्त होशील आणि इंद्रियात धावणारी, विषयासोबत धावणारी बुद्धी परतून पाठमोरी होईल, फिरेल आणि आत्मस्वरूपात येऊन कायमची स्थिर होईल. आणि जी बुद्धी आत्मस्वरूपात कायमची स्थिर झाली आहे ती तिथून आता हलत नाही, ती कायमचं समाधी सुख भोगते. अशी आत्मस्वरूपात कायमची बुद्धी ज्याची स्थिर झाली आहे तो स्थित प्रज्ञ असतो, तोच कर्मयोगी असतो, तो मुक्त असतो, तो संत असतो. आणि मग इथे अर्जुनाच्या कानावर हा योगस्थिती किंवा स्थित प्रज्ञ हा शब्द पडलाय आणि अर्जुन दचकून उठलाय की देवा, तू जो योगस्थिती किंवा स्थित प्रज्ञ आता वापरलायस तो स्थित प्रज्ञ म्हणजे काय, तो कसा असतो, कसा चालतो, कसा वागतो, कसा बोलतो, त्याची लक्षणं काय मला समजावून सांग. आणि मग इथं देव सरसावलेत आणि अर्जुनाला स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगतायत. आजचा आपला मूळ मुद्दा. आणि मग देव भगवान श्रीकृष्ण स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगताना पहिली गोष्ट अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, जोपर्यंत कर्मयोगी किंवा कोणताही मनुष्य ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करत नाही तोपर्यंत तो स्थित प्रज्ञ बनत नाही, तोपर्यंत त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होत नाही. अर्थात जो ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो तो स्थित प्रज्ञ बनूच शकत नाही. स्थित प्रज्ञ बनण्यासाठी तुम्हाला ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करावा लागतो. ज्याने ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग केलाय फक्त तोच मनुष्य स्थित प्रज्ञ बनू शकतो, त्याचीच बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होते. आणि मग ज्ञानबारा लिहित की तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण, जयाचे अंतकरण विषय सुखे
झकवेना. अर्जुना जो खोट्या इंद्रियाच्या सुखाला भुलत नाही, इंद्रिय खोटं सुख दाखवतात, इंद्रियात सुख नसतंच, विषयात सुख नसतंच, विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. इंद्रिय भोगात किंवा विषय भोगात सुख नसतंच, ते आपल्याला सुखाचं खोटं आमिष दाखवतात. आणि जो मनुष्य या इंद्रियाच्या खोट्या सुखाच्या आमिषाला भुलत नाही तो स्थितप्रज्ञ असतो. तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण जयाचे अंतकरण विषय सुखे झकवेना. ऐसा आत्मबोधयुक्त होऊन असे सततू माते हृदयातू विसंबेना. जो ज्ञानेंद्रियाने दाखवलेल्या खोट्या सुखाच्या आमिषाला भुलत नाही आणि जो नित्य आत्मबोधयुक्त असतो आणि सातत्यानं अंतकरणात माझा नाम जप करतो तो स्थितप्रज्ञ असतो. स्थितप्रज्ञाचं पहिलं लक्षण सांगितलंय की ज्याने ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागलेत, ज्याने ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागलेत, इंद्रियाने दाखवलेल्या खोट्या सुखाला जो भुलत नाही तो स्थितप्रज्ञ असतो. ज्याला आत्मबोध झालाय, जो आत्मबोधात रममान आहे आणि जो सातत्यानं अंतकरणात माझा नाम जप करतो तो स्थितप्रज्ञ असतो. ऐसा आत्मबोधयुक्त होऊन असे सतत माते हृदयातू विसंबेना. तात्पर्य, ज्यांनी ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागलेत तो स्थितप्रज्ञ असतो. जो निरंतर भगवंताचं नामचिंतन करतो तो स्थितप्रज्ञ असतो. जो आत्मबोधात सातत्यानं रममान आहे तो स्थितप्रज्ञ असतो. ज्याची इच्छा कामना कायमची गेलीये, जो निरीच्छ आहे तो स्थितप्रज्ञ असतो. जो आत्मानंदात लोळत असतो तो स्थितप्रज्ञ असतो. जो काम क्रोध रहित असतो तो स्थितप्रज्ञ असतो. ज्याची भय प्रीती निघून गेलीये तो स्थितप्रज्ञ असतो. जो उपाधिरहित असतो, भेदरहित असतो तो स्थितप्रज्ञ असतो. जो आत्मज्ञानी असतो तो स्थितप्रज्ञ असतो. जो हर्षशोक रहित असतो तो स्थितप्रज्ञ असतो. ज्याच्याजवळ भूतदय असते व ज्याच्याजवळ समदृष्टी असते तो स्थितप्रज्ञ असतो. अशी अनेक लक्षणं भगवंतांनी अर्जुनाला स्थितप्रज्ञाची सांगितली आहेत. ही दुसऱ्या अध्यायात आलेली लक्षणं आहेत. स्थितप्रज्ञ म्हणजे संतच. या स्थितप्रज्ञाची संताची लक्षणं 13व्या अध्यायात आणि 12व्या अध्यायात भरपूर आलेली आहेत. 13व्या अध्यायात अमानित्वं दम्भितं हिंसा या श्लोकावर बोलताना भगवान लिहित आहेत की एकूण संताची किंवा स्थितप्रज्ञाची 18 लक्षणं सांगितली देवाने. ही 18 लक्षणं नुसती नावं सांगतो मी पुढे चालतो, कारण या संताच्या अर्थात स्थितप्रज्ञाच्या 18 लक्षणावर बोलायचं तर 18 तास लागतील. आपल्यापाशी 18 मिनिट राहिलेत, 18 तास आणायचे कुठून. म्हणून अमानित्वं दम्भितं हिंसा क्षांतिरार्जवम या श्लोकावर भाष्य करताना भगवंतांनी ज्ञानोबराय बोलतात की स्थितप्रज्ञाची, ज्ञानी पुरुषाची, संताची एकूण 18 लक्षणं असतात की ज्या लक्षणाने संत ओळखला जातो. ती 18 लक्षणं म्हणजे अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, अर्जव, आचार्योपासन, शौच, स्थैर्य, अंतकरण निग्रह, वैराग्य, अनहंकार, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषार्थ दर्शनम, अनासक्त, समचित्त, अनन्य अव्यभिचारी भक्ती, भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अनन्य अव्यभिचारी भक्ती, एकांत प्रियता, अध्यात्मज्ञान नित्यत्वम आणि शेवटचं तत्वज्ञानार्थ दर्शनम. अशी स्थितप्रज्ञाची अर्थात संताची एकूण 18 लक्षणं सांगितली की ज्या लक्षणावरून संत आणि स्थितप्रज्ञ ओळखला जातो. शिवाय दैवी संपत्तीचे एकूण 26 लक्षणं आहेत. ती सगळीच्या सगळी 26 लक्षणं स्थितप्रज्ञामध्ये असतात, संतामध्ये असतात. शिवाय 12 अध्यायात बरीचशी लक्षणं आली. 12 अध्यायात ज्ञानोबा लिहितात सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही.
जो कोणाचाही द्वेष करत नाही तो स्थितप्रज्ञ असतो. अवघाची भूतमात्री जया एकपणे मैत्री, ज्याची सगळ्या प्राणी मात्रासोबत मैत्री असते, जो कोणाचाही तिटकारा करत नाही, द्वेष करत नाही, तो स्थितप्रज्ञ असतो. आणि मी तू हे भाषण्याने माझे काहीच न म्हणे. ज्याचं मी तू पण गेले, आता ज्याचं द्वैत गेले, जो अद्वैतात उभा राहिलाय आणि माझं काही आहे असं म्हणतच नाही, तो स्थितप्रज्ञ असतो. टीव्हीची क्षमे लागी, क्षमा त्याच्या अंगात कशी असते की जशी पृथ्वी, तिला तोडा चिरा फाडा काही करा ती क्षमाच करते. ज्याच्याजवळ भूतदया आहे, क्षमा आहे, तो स्थितप्रज्ञ असतो. टीव्हीची क्षमे लागी, पृथ्वीसी पवाडो अंगी, संतोषा उत्संगी दिदले घर. जो नित्य संतुष्ट असतो, ज्याच्यावर क्षमाशीलता असते, तो स्थितप्रज्ञ असतो. संतुष्टम सततम योगी, वार्षेविन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू, वार्षेविन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. नद्या पाणी वाहून आणोत अथवा न आणोत, नद्यांच्या पाण्याची मदत न घेता समुद्र स्वबळावर तुडुंब तृप्त आणि आनंदी असतो. जसा समुद्र नद्याच्या पाण्याची मदत न घेता तृप्त असतो, आनंदी असतो, तसा बाह्य साधनाची मदत न घेता, धनदौलत बायकामुळे कुठल्याच गोष्टीची मदत न घेता एक महात्मा, एक साधू, एक स्थितप्रज्ञ नित्य आनंदात असतो. संतुष्टम सततम योगी, वार्षेविन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्राचं फुटभर पाणी वाढत नाही. 10 वर्ष दुष्काळ पडला, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. का? समुद्र स्वयंभू आहे, समुद्र भगवंत आहे, भगवंताची दिव्य विभूती आहे. 10 वर्ष पाऊस पडला सारखा, समुद्र वाढला तर मुंबई पाण्यात गेली असते. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. किती पाऊस पडू द्या, 10 वर्ष अतिवृष्टी आहे, फुटभर समुद्र वाढत नाही, देवाची आज्ञा आहे त्याला. समुद्री रेखा न ओलांडावी. म्हणून समुद्र जसा नद्यांच्या पाण्याची मदत न घेता आपल्या स्वबळावर तुडुंबाने तृप्त असतो, आनंदी असतो, तसं बाह्य साधनाची, धनदौलत बायका मुलं कशाची मदत न घेता एक स्थितप्रज्ञ, एक साधू, एक महात्मा नित्य तृप्त तुडुंबाने आनंदी असतो. म्हणून बाह्याची भाष नेणे ज्याची निशेष, अंतरी सुख एकाती. एक स्थितप्रज्ञ, एक संत बाह्याच्या जगात सुख शोधत नाही, तो अंतकरणात सुख शोधतो. अंतरी सुख एकाती. सुख हृदयात आहे, बाहेर नाही, हृदयात सुख शोधा. आणि म्हणून स्थितप्रज्ञ हा सातत्यानं संतुष्ट असतो. संतुष्टम सततम योगी, तो सातत्याने संतुष्ट असतो. जो निरपेक्ष असतो, स्थितप्रज्ञ हा निरपेक्ष असतो. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. जो निरपेक्ष असतो, ज्याला कुठली आशाच नसते, ज्याला कशाचीच आशा नसते, त्याच्या जीवनात सुखे चढतं असते. आशा म्हणलं की दुःख आलं. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दोरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. संतांना कुठली आशा नसते, निरपेक्ष असतात. कशाचीच आशा नाही म्हणजे जीवनात दुःख नाही. जिथं आशा आहे, अपेक्षा आहे, तिथं दुःख असतं. आशा नसेल तर दुःख नाही, आशा असेल तर दुःख आहे. आसेपाशी नाही सुख, आसेपाशी परम दुःख. नाथ महाराज. बहीण माहेरला आली आहे, आपली बहीण माहेरला आली आहे, आशा अपेक्षा घेऊन आली आहे. काय की भावाने मला बोलवून करावी, चांगलं खाऊपिऊ घालावं, गोड गोड बोलावं, माझ्या लेकराला कपडे करावेत आणि बोलवून करून वाटं लावावं. अपेक्षा घेऊन आली, आशा घेऊन आली. पण भावानं नीट बोललाय नाही, खाऊपिऊ नीट घातलं नाही, कपडे केले नाही, बिना बोलणीचीच हाकलली. वाटानं जाताना कडकडा बोटं मोडत जाते, कडकडा बोटं मोडत जाते. माझ्या एकीच सगळं जळालंय, माझ्या एकीच काडी लागलीये. का? आशाची निराशा झाली.
अपेक्षेचा भंग झाला. जिथं अपेक्षा आशा तिथं दुःख आहेच. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. म्हणून संत हे सदैव सुखी असतात का? त्यांना आशा नसते, अपेक्षा नसते. जिथं आशा अपेक्षा आहे तिथं दुःख आहे. जिथं आशा नाही, अपेक्षा नाही, तिथं सदैव सुख आहे. मग सुखाशी चढावा जयाची असणे. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही दिगावा. सुखाशी चढावा जयाची असणे. संतापाशी कुठली आशा नाही, अपेक्षा नाही, म्हणून सुख चढतं असतं. आणि संत जिथं वास करतात तिथंही सुख चढतं असतं, त्यांच्या निवासामुळं, त्यांच्या वासामुळं. संत निरपेक्ष जीवन जगतात, कशाचीच आशा नाही. संताला घरी नेऊन चहापाणी केलं, संत खुश आहे. त्याला चहापाणी न करता हाकलून दिलं, संत त्याच्यावर तितकाच खुश आहे ज्यांनी चहापाणी केले. राया रंका पाडा धरू, नेने ते सानिया थोरा कडस नाही करू, एकसरी आनंदाचे आवर होतं जगा. ज्यांनी दिलंय त्याच्यावर जेवढे खुश, ज्यांनी नाही दिले त्याच्यावर तेवढेच खुश. राया रंका पाडा धरू. संतापाशी भेद नसतोच. त्यांना कुठली आशा नसते, अपेक्षा नसते, आणि म्हणून अपेक्षेचा भंग होत नाही, म्हणून ते सदैव सुखी असतात. सुखाशी चढावा जयाची असणे. जो नित्य सुखी आहे तो स्थितप्रज्ञ आहे. जो निरीच्छ आहे, निरपेक्ष आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. संत जगावर सारखीच कृपा करतात. जेवढी कृपा सज्जनावर तेवढी दुर्जनावर करतात. बोललो मी, राया रंका पाड धरू. ज्यांनी झाड लावलंय त्याला तेवढीच सावली, आणि ज्यांनी झाड तोडलंय त्याला तेवढीच सावली. हा झाडाचा स्वभाव. झाड कधी म्हणत नाही याने मला लावलंय, पाणी घातलं, मी याला जास्त सावली देईल, आणि जो मला तोडायला लागला त्याला सावली देणार नाही. अजिबात नाही. जो खांडावया घाव घाली का लावणी जायने केली, दोघाही एकच सावली दे वृक्ष जायचं. झाड लावणाऱ्याला, झाड तोडणाऱ्याला झाड जसं सारखी सावली देते, तसं संत रायावर, रंकावर सारखीच कृपा करतो. जे संताशी प्रेमाने वागतात त्याला जेवढं प्रेम, जे संताला त्रास देतात त्यांच्यावर संत तेवढंच प्रेम करतो. राया रंका पाडा असा मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. नातरी 102 पाळीत्या गोडू, गाळीत्या कडू, नवेची जेवी. ऊस लावलाय, एका माणसाने त्याला पाणी दिले, एका माणसाने तोडलाय आणि चरकात घातलाय. ऊस लावणाऱ्याला ऊस जेवढा गोड रस देतो, तेवढा तोडून चरकात घालणाऱ्याला ऊस गोडच रस देतो. हा ऊसाचा स्वभाव. तसा संताचा स्वभाव. जे प्रेम देतात त्याला तेवढं सुख, जे त्रास देतात त्याला तेवढं सुख. राया रंका पाड धरू, नेनती सानिया थोरा कडसनी करू, एकसरी आनंदाचे आवरू होतं जगा. तो स्थितप्रज्ञ असतो, जो सर्वांवर सारखी कृपा करतो, एका नजरेने पाहतो, ज्याच्याजवळ समदृष्टी असते. धनवाला लिहितात की भूतजात जेत निदेले, भूतजात जेत निदले तेतची तया पाहिले, आणि भूत जेत चेले तेत निद्रितुगा. प्राणी मात्र जिथं जागेत, प्राणी मात्र संसाराच्या बाबतीत जागेत, तिथं स्थितप्रज्ञ झोपलेला असतो. तुम्ही आम्ही संसारी जीव संसारात जागेत, त्या संसारासाठी संत झोपलेला असतो. आणि तुम्ही आम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले, तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संत जागा होतो, जागा राहतो. असा मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. ज्यांनी उपाधीचा त्याग केलाय, जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कायमचा स्थिरावलाय, तो स्थितप्रज्ञ असतो. देखील भूतजात जेते निदले तेतेची तया पाहले, आणि भूत जेत चेले तेत निद्रितो. अशी संतांची अनेक लक्षणे आहेत, स्थितप्रज्ञाची अनेक लक्षणे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्थितप्रज्ञ एका 2 वाक्यात सांगायचं झालं तर स्थितप्रज्ञ अर्थात संत म्हणजे काय, की ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय, तो स्थितप्रज्ञ असतो, तो संत असतो. जो ज्ञान गुणून गोविंद गातो, तो स्थितप्रज्ञ असतो, तो संत असतो. जो देहून देवाचं नाव घेतो, तो स्थितप्रज्ञ असतो, तो संत असतो.
मी चिहुनी पांडवा करीती माझी सेवा. जो देहून देवाचं नाव घेतो तो स्थितप्रज्ञ असतो. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुका झालासे पांडुरंग, तुका पांडुरंग झाला म्हणजे संत झाला. तुका पांडुरंग झाला म्हणजे संत झाला, देव झाला. आणि देहून देवाचं नाव घेऊ लागला तो संत असतो, तो स्थितप्रज्ञ असतो. आधी होता संत संग तुका झालाचे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुकोबर आहे, आधी देव झाले आणि देहून देवाचं नाव घेऊ लागले. असा देहून देवाचं नाव घेणारा मनुष्य स्थितप्रज्ञ असतो, संत असतो. आणि म्हणून एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. ज्यांनी प्रत्यक्षात देव पाहिला आणि देवाने ज्याची चाकरी केली तो स्थितप्रज्ञ असतो, तो संत असतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्यांची चाकरी केली तो संत असतो, तो स्थितप्रज्ञ असतो. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातील प्रत्येक स्थितप्रज्ञानं, प्रत्येक संतानं पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने त्यांची चाकरी केली. चर्मरंगो लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिशिले, उच्च नीचे काही नेने भगवान. या भंगात भगवंतांनी कुणाकुणाची चाकरी केली, कुणाकुणाची चाकरी केली याचं वर्णन तुकोबाराने वर्णिलंय. पांडुरंगानं आपल्या वारकरी संतांची, या स्थितप्रज्ञाची प्रत्येकाची चाकरी केली. आणि म्हणून एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आहे तो संत असतो, तो स्थितप्रज्ञ असतो. असा हा स्थितप्रज्ञ अनेक अनेक लक्षणानं नटलाय. जो सुखात आनंदी होत नाही, दुःखानं खचून जात, जो मान अपमानात आहे, सुख दुःख जेत समाय, निंदा स्तुती नो हे दुखंडूज. ज्याला मान आणि अपमान सारखा आहे, निंदा आणि स्तुती सारखी आहे, सुख आणि दुःख सारखं आहे. सुखाला आनंद नाही, दुःखाला खचून जात नाही. स्तुतीने आनंद नाही, निंदेने दुःख नाही. मानाने आनंद नाही, निंदेने दुःख नाही. जो मान अपमानात आहे, सुख दुःख जेत समाय, निंदा स्तुती नो हे दुखंडूज, तो संत असतो. जो मान अपमान, सुख दुःख, निंदा स्तुती एकाच पंक्तीला बसवतो तो स्थितप्रज्ञ असतो. तुम्ही आम्ही आमच्या जीवनात थोडं सुख आलं की बुरळून जातो, उड्या मारतो, दुःख आले खचून जातो. थेंबे निवेरे वारेने सुखे चिखलू जायचं. जसा चिखल वंजळभर पाणी पडलं की त्याची बिरबीट होते, पातळ होतं, थोडं वारं लागलं की दांडरतो. थेंबे निवेरे वारेने सुखे चिखलू जायचं. चिखल वंजळभर पाणी पडलं पातळ होतं, थोडं वारं लागलं दांडरतो. तसं आमच्या जीवनात थोडं सुख आलं आम्ही उड्या मारतो, दुःख आलं खचून जातो, कपाळाला हात लावून बस. संत तसे नसतात. संत जीवनात सुख हो दुःख हो ते स्थिर बुद्धी असतात. त्यांची बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर असते. हे आकाश ओसरो पृथ्वीवरी विरो, हे आवाळ फाटलं किंवा पृथ्वी विरून गेली तरी ज्याचं चित्त आत्मस्वरूपापासून यात किंचितही हलत नाही, डळत नाही, तो स्थितप्रज्ञ असतो. देह वरचिली आकडे आपल्या परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. देह आपल्या परीने कुठे हिंडो, संताचा देह आपल्या परीने कुठे हिंडो, देह बाहेर हिंडत असतो, परंतु त्याचं चित्त आत्मस्वरूपी स्थिर असतं. असं कुठल्याही दुःखानं, कुठल्याही प्रसंगानं, जेव्हा सुख येऊ दुःख येऊ, ज्याचं चित्त आत्मस्वरूपापासून, ज्याची बुद्धी आत्मस्वरूपापासून यत्किंचितही ढळत नाही, ज्याची बुद्धी कायमची आत्मस्वरूपी स्थिर झाली आहे, तो स्थितप्रज्ञ असतो, तो संत असतो, तो कर्मयोगी असतो. आणि म्हणून अर्जुना, तो असा स्थितप्रज्ञ बन, संत बन, तू मुक्त होशील. तू उठ, गांडी हातात घे, युद्ध कर. स्वधर्म टाकू नकोस. स्वधर्म टाकलास तर स्वधर्म टाकणाऱ्या माणसाला जिवंतपणे दारिद्र्य येतं आणि मेल्यावर तो नरकाला जातो. अर्जुना, स्वधर्म सांडील तया ते काळू दंडील आणि चोरू म्हणून हरविल सर्वस्व तयाचे.
स्वधर्म सांडील त्या ते काळू दंडील. ज्याने स्वधर्म टाकला त्याला येणारा काळ दंडित करतो, चोर म्हणून त्याचं सर्वस्व हिरावून घेतो. आणि म्हणून जी माणसं सफेद कपडे घालून बांधावर उभा राहतात आणि दुसऱ्याकडून काम करून घेतात, गड्याकडून नोकराकडून, त्यांना एक ना एक दिवस दारिद्र्य येते, ते भिकार लागतात, त्यांना दलिंद्री येते. म्हणून बघा 100 एकर 200 एकर 300 एकर वाले मोठे मोठे जागीरदार होते, 5-5 10-10 अवतं चालत होते शेतात त्यांच्या. त्यांनी गड्याकडून काम करून घेतलं, स्वतः स्वधर्म पाळला नाही, स्वतः कवडीचं काम केलं नाही, सफेद कपडे घालायचे, बांधावर उभं राहायचं, गड्या करून घ्यायचं, आदेश द्यायचं. काळाने त्यांना शासन केलं, नशीब त्यांच्यावर रुसलं, काळाने त्यांना चोर समजून त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं. त्यांना एवढी अन्नदशा आली, एवढी दलिंद्री आली, दारिद्र्य आलं की आज ते मेले तर पुरायला त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन शिल्लक राहिली नाही, इतकं दारिद्र्य त्यांना आलं. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील आणि चोर म्हणून हरविल सर्वस्व तयाचे. येणारा काळ त्याला शासन करतो, चोर म्हणून त्याचं सर्वस्व हिरावून घेतो. कोणाचं? जो स्वधर्म टाकतो तो, आपल्या वाटेला आलेली कर्म करत नाही तो. म्हणून स्वधर्म टाकला तर जिवंतपणे दारिद्र्य येतं आणि मेल्यावर मनुष्य नरकाला जातो. का? तर स्वधर्म टाकणं हे पाप आहे, पाप तुम्हाला नरकाला नेतं. अर्जुना, स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते नवचेल कल्पांतवरी. ना तरी रणी सौ शांडीजे ते चौमेरी गिद्दी विद्यारीजे, त्याचा स्वधर्महीन अभिभवीजे महादोष. रणावर प्रेत पडलं त्याला जसे चारी बाजूनी गिधाडं तोडून खातात, तसं अर्जुना तू स्वधर्म टाकला, तुला महादोष तोडून खातील, तुला पाप लागल. हे पाप आणि महादोष तुला सरळ नरकाला घेऊन जाते. अर्जुना, स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते नवचेल कल्पांतवरी. म्हणून अर्जुना उठ, स्वधर्म टाकू नको. स्वधर्माची विसरलास ही तरावेजे ने. अर्जुन स्वधर्म तारक आहे, त्यालाच कसा विसरलास. माणसानं काही त्यागावं पण स्वधर्म टाकू नये, स्वधर्माचा त्याग करू नये, स्वधर्माची कधीच कास सोडू नये. स्वधर्मातूनच आपला उद्धार होतो. म्हणून अर्जुना तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे. उठ, अति गांडीव घे आणि युद्ध कर. तू समोरच्याला मारतोय याचा तुला मोह होतोय, दुःख होतोय, पण तुझा हेतू वाईट नाहीये. अलग लक्षात, तुझा हेतू वाईट नाही. वाईट हेतूने मारलं तर तुला दुःख होईल, पाप लागेल, तू नरकाला जाशील. समोरचे अधर्मी आहेत, कौरव अधर्मी आहेत, यांचा पृथ्वीला भार झालाय, या भारापासून सोडवी मेदिनी असं भगवान बोलतात. या पाप्यांचा भार झालाय पृथ्वीला, यांना मारणं हे पुण्याचं काम आहे. त्यांना मारल्या तुला पाप लागायचं नाही, उलट पुण्य लागेल. का? ते पापी आहेत, अधर्मी आहेत, यांचा पृथ्वीला भार झालाय, त्यांनी हाहाकार माजवलाय. आणि म्हणून त्यांना मारतोय याचं दुःख मानू नको. स्वधर्म पालन करताना काही हेतू ठेवून जर तुम्ही स्वधर्माचं पालन केलं तर तुम्हाला दोष लागतो, पाप लागतो. पण कुठलाही हेतू न ठेवता तुम्ही जर स्वधर्माचं पालन केलं तर तुम्हाला दोष लागत नाही, पाप लागत नाही. धनवरा बोलतात, अमृते तरीच मरीजे जरी विखेशी सेविजे, त्याचा स्वधर्मी दोषी पाहिजे हेतुकपणे. अमृतही मारतं माणसाला जर ते विषयासोबत पिलं तर. स्वधर्मही तुम्हाला संसारात बांधतो जर काही हेतू ठेवून केला तर. बघा, अमृत कधी मारतं का? पण धनवारा लिहितात अमृतही मारतं जर ते विषयासोबत पिलं तर. अमृते तरीच मरीजे जरी विखेशी सेविजे, त्याचा स्वधर्मी दोषी पाहिजे हेतुकपणे. अमृत विषयासोबत पिलं तर ते मारतं, तसं स्वधर्म हेतू काही ठेवून केला तर दोष लागतो, पाप लागतो, तो तुम्हाला नरकाला नेतो किंवा संसार बंधनात बांधतो. म्हणून पार्था, क्षात्रवरती तुझं झुंजता दोष नाही. तू उठ, तू क्षत्रिय. म्हणून पार्था, क्षात्रवरती झुंजता तुझं पाप नाही. तू क्षत्रिय, तुझं कर्तव्य आहे. मुखात हरिनाम धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्याने प्रभुपूजा समजून, ईश्वरा फिरतेत आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. हा कर्मयोग असतो, निष्काम कर्मयोग असतो. भगवंताची खरी भक्ती असते, परिपूर्ण भक्ती असते. आणि म्हणून अर्जुना उठ, गांडीव हाती घे, स्वधर्माचं पालन कर, युद्ध कर. आणि हे युद्ध करताना तुला विजय मिळाला तर आनंदी नकोस, पराजय मिळाला तर दुःखाने खचून जाऊ नको. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी.
इथं विजय पण होईल का सर्वता देह जाईल हे आधीच काही चिंता विना. हे युद्ध करताना तू मरशील का तुला विजय मिळेल याचा विचार करू नको. इथं विजय पण होईल का सर्वसा देह जाईल हे आधीच काही पुढील चिंता विना. या युद्धात मी मरेल किंवा जगेल याचा विचार करू नकोस. या युद्धात मेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जगलास तर तुला पृथ्वीतळ भोगायला मिळेल. भोगीशी पृथ्वीतळ असा शब्द प्रयोग केला ज्ञानावर आहे. याचा अर्थ पांडवांनी कौरवाच्या काळात इथे पृथ्वीवर फक्त सनातन धर्म किंवा हिंदू धर्मच होता. नरमाय म्हणतात जितिलासी तरी भोगीशी पृथ्वीतळ. पृथ्वीतळ असा शब्द वापरलाय. याचा अर्थ पृथ्वीवर पांडव आणि कौरवांचं सार्वभौम राज्य होतं. बाकी कुणी अस्तित्वात नव्हतंच. फक्त सनातन धर्म होता, हिंदू धर्म होता. काही धर्म 2000 वर्षापूर्वी आले, काही 1400 पूर्वी आले, काही 600 वर्षापूर्वी आले. महाभारत 5000 वर्षापूर्वीचं आहे. त्या काळात फक्त सनातन धर्म होता, हिंदू धर्म होता. म्हणून त्यांना शब्द प्रयोग केला जितेला तरी भोगीशी पृथ्वीतळ. अख्खी पृथ्वी तुला भोगायला मिळेल का तर सगळ्या पृथ्वीवर सनातन धर्मच होता. जिंकलास तर पृथ्वी भोगायला मिळेल आणि मेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. याचा अर्थ कुठलाही योद्धा, कुठलाही सैनिक मातृभूमीचं रक्षण करताना जर शहीद झाला तर त्याला निश्चित रूपानं स्वर्गाची प्राप्ती होते. अनकळित पावसील स्वर्ग सुख. अर्जुना येत झुंजता वेचले जीवित तरी अनकळित स्वर्ग सुख पावसील. जो मातृभूमीचं रक्षण करताना जो सैनिक अर्जुन असो की कुणी असो जो शहीद होतो त्याला निश्चित रूपानं स्वर्गाची प्राप्ती होते. ज्या स्वर्गाच्या प्राप्तीसाठी 100 यज्ञ करावे लागतात, अगणित गडगंज पुण्य करावं लागतं तेव्हा स्वर्ग मिळतो. स्वर्ग मिळणं सोपं नाही. तो स्वर्ग त्या सैनिकाला सहज मिळतो की ज्याने मातृभूमीसाठी बलिदान दिले, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आणि म्हणून भगवान बोलतात की अर्जुना जिंकलास तर पृथ्वीतळ भोग, राजा होशील. हरलास मेलास तर स्वर्ग मिळेल. उठ युद्धाला तयार हो. सता सतकर्मी सरीसे पण मनोधर्मी तेच योगस्थिती उत्तमी प्रशंसीजी. समत्व चित्ताचे हे जी सारे योगाचे जिथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. अर्जुना तुझ्या बुद्धीचा समतोल ठेव. विजय मिळाला आनंद नको, हार जरी खचून जाऊ नको. मनाचा चित्ताचा बॅलन्स ठेव, चित्ताचा समतोल ठेव. तू युद्ध करतोयस, तुला वाटतं तू पाप करतोयस, हा हेतू तुझ्या मनातला काढ. अहेतुक चित्ते अनुष्ठा याते पतिव्रता पतिते जियापरी. एक पतिव्रता स्त्री कुठल्याही मनात हेतू न ठेवता निस्वार्थ भावनेने पतीची सेवा करते. त्याप्रमाणे निस्वार्थ भावनेने स्वधर्माचं पालन करा. कुठला हेतू ठेवू नका. स्वधर्मात हेतू ठेवला तर दोष लागतो, पाप लागतो. पण हेतू न ठेवता जर स्वधर्माचं पालन केलं तर तुम्हाला तारक असतो, मुक्त करतो. मी कौरवांना मारीन, त्यांचं राज्य हिसकावून घेईल, मी राजा बनेल, हा हेतू ठेवला तर तुला दोष लागेल. पण कौरव अधर्मी आहेत, पापी आहेत, या भुईला भार झालेत म्हणून त्यांना मारणं आवश्यक आहे, या हेतूनं युद्ध केलंस तर तुला दोष लागणार नाही. अर्थात कुठलाच हेतू ठेवू नको. कर्तव्य म्हणून कर्म कर, देवाची पूजा म्हणून कर्म कर, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर, तुला दोष लागणार नाही. म्हणून आपला स्वधर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावा. म्हणून मी बोलून गेलो की मुखामध्ये भगवंताचं नाम धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमान पल्लेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. हाच निष्काम कर्मयोग आहे, हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि म्हणून अर्जुनाला जी मनात लालसा निर्माण झाली की देवा स्थितप्रज्ञ काय असतो, तो कसा दिसतो, कसा चालतो, कसा बोलतो, त्याची काही लक्षणं मला सांग, तो कसा ओळखावा हे मला सांग. तर भगवंतानं या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला स्थित प्रज्ञाची सगळी लक्षणं सांगितली.
आणि अर्जुनाचं चित्त प्रसन्न झालंय. अर्जुनाला आता गुदगुल्या व्हायलात. त्याला वाटतं आपण स्थित प्रज्ञ बनावं, संत बनावं, मुक्त व्हावं. परंतु अर्जुन काय नाही, तुम्ही आम्ही काय. हा स्थित प्रज्ञ बनण्यासाठी, हा संत बनण्यासाठी तुम्हा आम्हाला अगोदर इंद्रिय जिंकावी लागतात. जोपर्यंत आम्ही इंद्रिय जिंकत नाहीत तोपर्यंत आम्हाला स्थित प्रज्ञ बनता येत नाही. आणि म्हणून गीतेमध्ये किंवा जीवनामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. संपूर्ण गीता फक्त 2 गोष्टीच्या भोवताली फिरते. एक स्वधर्माचं पालन आणि दुसरं ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग. या 2 गोष्टीच्या भोवतालीच गीता फिरते. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयाव. अर्जुना, स्वधर्माचं पालन कर. सर्वस्व शिनोनी येते, अर्जवावी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडोनी देहाते पोकावे काही. लाखो करोडो रुपये मिळवायचे, त्याने देहाला पोसायचे, त्याचे चोचले पुरवायचे. आणि या देहाकडून जर स्वधर्माचं पालन झालं नाही तर हा देह मेलेला बरा, मेलेला बरा. सरस्वे शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडून देहाते पोकावे काही. या देहाचे लढे पुरवतात आणि याच्याकडून जर स्वधर्माचं पालन झालं नाही तर हा मेलेला बरा. याचा अर्थ मनुष्य जन्म, मनुष्य देह फक्त स्वधर्म पालनासाठीच आहे, स्वधर्म पालनासाठीच आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून संपूर्ण गीता फक्त स्वधर्म पालनाच्या भोवतीच फिरते. गीतेची सुरुवात स्वधर्म पालनाने झाली आणि गीतेचा शेवटही स्वधर्म पालनानेच होतो, स्वधर्म पालनानेच होतो. नरमाला लिहित आहेत, देह वाचा चित्ते विहित निपजे जैसे ते एक ईश्वर उद्देशे कीजे म्हणितले. ही जी ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचे ने ते विश्वरूप अकरावा अध्याय संपेज वागवा तो कर्मे इशू बजाव हे जे बोलिलो, तो कर्मे इशू बजाव हे जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड शास्त्र मोड तसे शास्त्र सांग तसे आड मोडून बोलो. गीतेच्या 4थ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत एकच गोष्ट आली, कर्मानं ईश्वराला भजा. स्वधर्म स्वकर्म देवाची पूजा म्हणून करा. तात्पर्य, गीतेची सुरुवात स्वधर्म पालनाने आहे, गीतेचा शेवटही स्वधर्म पालनानेच आहे. एवढंच काय, पसायदानाची सुरुवात सुद्धा स्वधर्म पालनानेच आहे. जे खळाची व्यंकटी सांडो हे मागणं आहे, पण पसायदानात आलेला पहिला सिद्धांत आहे, दुरिताचे तिमिरे जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. स्वधर्माचं पालन करा, निष्काम भावनेने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. पसायदानातला पहिला सिद्धांत आहे. म्हणून गीतेची सुरुवात आणि गीतेचा शेवट स्वधर्म पालनानेच झालाय. मग स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयाव. अर्थात गीता 2 गोष्टीच्या भोवताली फिरते. पहिली गोष्ट स्वधर्माचं पालन आणि दुसरी गोष्ट ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाचा त्याग. अर्जुना, स्वधर्माचं पालन कर. तो आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून कर. आपल्या कर्माचं फळ देवाला अर्पण कर. ते तेव्हाच देवाला परिपूर्णतेने अर्पण होईल की ज्यावेळेस ते कर्म करताना तू तुझ्या मनामध्ये भगवंताचं नाम धारण करशील आणि ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समजशील. म्हणून आपलं प्रत्येक कर्म करताना हरिनाम घेत घेत कर्म करा आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. तुमच्या कर्माचं फळ परिपूर्णतेने भगवंताला अर्पण होतं. ते कर्मफळ तुम्हाला संसारात बांधत नाही. अर्जुना, फलत्यागयुक्त कर्म कर. हे फलत्यागयुक्त कर्म केलं तर तुझ्या जीवनात विरक्ती येईल आणि अशा विरक्त अंतकरणात आत्मज्ञानाचा उदय होईल. आत्मज्ञान तुला शोधत येईल आणि ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली त्याची बुद्धी परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपणाशी देखे. की जी बुद्धी इंद्रियाच्या सोबत धावत होती विषयात चरायला, ती वापस फिरते आणि वापस फिरून आत्मस्वरूपी कायमची स्थिर होते. आणि जी बुद्धी कायमची आत्मस्वरूपी स्थिर झाली हा मोक्ष असतो. त्याची बुद्धी कायमस्वरूपी आत्मस्वरूपी स्थिर झाली तो स्थित प्रज्ञा असतो.
तो संत असतो, तोच निष्काम कर्मयोगी असतो. आणि म्हणून अर्जुना, तुला स्थितप्रज्ञ बनायचे, तुला निष्काम कर्मयोगी बनायचे, संत बनायचे, तर दोन गोष्टी कर. पहिली गोष्ट निष्काम कर्मयोग कर, अर्थात फलत्यागयुक्त कर्म कर, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ज्ञानेंद्रियावर विजय मिळव. जोपर्यंत अर्जुना तू तुझ्या ज्ञानेंद्रियावर विजय मिळवणार नाहीस, हे कान, नाक, डोळा, जीभ हे ज्ञानेंद्रिय यांच्या विषयाचा त्याग करणार नाही, तोपर्यंत तुझ्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल आणि हे पाप पुण्य तुला संसारात बांधेल. अर्जुना, स्वधर्म टाकला तर जीवनात पाप होतं. अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडावं असेल. स्वधर्म टाकला तर तुला पाप लागेल, हे पाप नरकाला नेईल. म्हणून स्वधर्माचं पालन कर. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर या विषय भोगातूनही पाप पुण्याची निर्मिती होते आणि हे पापही तुला संसारात बांधेल. आणि म्हणून स्वधर्माचं पालन केलं नाही, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर असा मनुष्य नरकाला जातो. परंतु जो मनुष्य स्वधर्माचं पालन करतो ईश्वरार्पण बुद्धीने, फलत्यागयुक्त, त्याच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होत नाही. आणि जो ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागतो त्याच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होत नाही. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होतं त्या दिवशी वैराग्य, आत्मज्ञान या गोष्टी तुम्हाला शोधत येतात. सद्गुरू शोधत येतो, तुम्हाला मुक्ती देतो. तुम्ही मुक्त होता, संत होता, निष्काम कर्मयोगी होता, स्थितप्रज्ञ होता. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतायत की जोपर्यंत आपली इंद्रिय आपल्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत आपल्याला स्थितप्रज्ञ बनता येत नाही. आपली बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होत नाही. म्हणून अर्जुना, तू तुझे ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यात घे. ज्यांनी आपली ज्ञानेंद्रिय ताब्यात घेतली आणि ही इंद्रिय तो सांगेल तेच ऐकतात. गंमत कशी आहे की इंद्रिय सांगतील ते आम्ही ऐकतो म्हणून संसार बंधनात अडकतो. पण तो आम्ही सांगावं आणि इंद्रियाने ऐकावं, तो स्थितप्रज्ञ असतो. म्हणून ज्यांनी ज्ञानेंद्रिय ताब्यात घेतलीत आणि तो सांगेल तसंच इंद्रिय वागतात, अशाच माणसाची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होते. म्हणून ज्ञानेंद्रियाची विषय जिंक, ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग कर, तुझी बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होईल, तू स्थितप्रज्ञ होशील, मुक्त होशील, संत होशील. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तैसी इंद्रिय अपेती होती, जयाची मनितले करती, त्याची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.